16 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक जन्मजात हृदय दोष दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फेब्रुवारी 14. स्पष्टीकरण. जागतिक जन्मजात हृदय दोष जागरूकता दिन दरवर्षी फेब्रुवारी 14 रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश जन्मजात हृदयदोषांबद्दल जागरूकता वाढवणे, प्रभावित मुले आणि प्रौढांच्या जीवनाचा आनंद साजरा करणे आणि लवकर निदान व उपचारांचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. हा दिवस CHD सह जगणाऱ्या लाखो लोकांचा सन्मान करतो. आता पाहू फेब्रुवारी 2026 मधील महत्त्वाचे दिवस. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल दिन. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ जागा दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आणि आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन. 7 फेब्रुवारी राष्ट्रीय कृष्णवर्णीय एड्स जागरूकता दिन. 9 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन, फेब्रुवारीचा दुसरा सोमवार. फेब्रुवारी 10 जागतिक कडधान्य दिन. फेब्रुवारी 11 विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन. फेब्रुवारी 12 डार्विन दिन. फेब्रुवारी 13 जागतिक रेडिओ दिन आणि राष्ट्रीय महिला दिन. प्रश्न 2. अलीकडेच PMO म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सेवा तीर्थ. प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या बँकेने भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोल्जरथॉन 2026 ची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक. स्पष्टीकरण. PNB सोल्जरथॉन 2026 ही एक देशव्यापी चळवळ म्हणून कल्पण्यात आली आहे, जी सैनिक, माजी सैनिक, नागरिक, तरुण आणि तंदुरुस्ती प्रेमींना एकत्र आणते. हा उपक्रम PNBच्या सामुदायिक सहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर कर्ज लॉन्च केले आहे. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले RRB सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. सर्वेश रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य सरव्यवस्थापक बनले आहेत. SBIने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले आहे. कर्नाटक बँकेने खजाने 2 पावती पेमेंट सेवा सुरू केली. कर्नाटक बँकेला बेस्ट फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला. प्रश्न 4. अलीकडेच कोठे मड व्होल्कॅनो म्हणजेच चिखलाचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अंदमान बेट. प्रश्न 5. अलीकडेच नॅशनल स्टॅटिस्टिकल सिस्टम्स ट्रेनिंग अकॅडमीने कोठे आपला 18वा वर्धापन दिन साजरा केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, ग्रेटर नोएडा. स्पष्टीकरण. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणाली प्रशिक्षण अकादमी, जी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे, तिने उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील महालनोबिस ऑडिटोरियम, नॉलेज पार्क 2 मध्ये आपला 18वा वर्धापन दिन साजरा केला. या वर्षाची संकल्पना होती विकसित भारत ॲट 2047 चे विजन प्राप्त करण्यासाठी अधिकृत सांख्यिकीमध्ये क्षमता निर्मितीची पुनर्कल्पना. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या देशाचे सैन्य पहिल्या इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 चे यजमानपद भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण. भारतीय सैन्य 18 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सैन्य साहसी चॅलेंज कप 2026 चे आयोजन करेल. या आयोजनाचा उद्देश लष्करी सहकार्य दृढ करणे आणि कठीण व आव्हानात्मक भूप्रदेशात सैनिकांची सहनशक्ती आणि परिचालन क्षमतेची चाचणी घेणे हा आहे. आता भारताशी संबंधित इतर तथ्ये. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 80व्या स्थानावर राहिला आहे, तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा साक्षरता दर वाढून 80.9% झाला आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 98 झाली आहे. नवीन रामसर स्थळांची नावे: गोकुळ जलाशय, उदयपूर तलाव, बोगाबिल तलाव, कोपरा जलाशय, सिलिसेढा तलाव, पाटणा पक्षी अभयारण्य,
आणि छरी दांडू ही नवीन स्थळे आहेत. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानावर राहिला आहे, तर नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. भारत 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी सूर्यप्रकाशावर चालणारे स्वयंचलित चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G ग्राहक बेस असलेला देश बनला आहे. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीत सामील झाला. भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या बँकेचे MD आणि CEO संजय अग्रवाल यांचा कार्यकाळ 3 वर्षांनी वाढवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. AU स्मॉल फायनान्स बँक. प्रश्न 8. अलीकडेच तारिक रहमान कोणत्या देशाचे पुढील पंतप्रधान असतील? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. बांगलादेश. बांगलादेश देशाबद्दल माहिती. राजधानी ढाका. चलन बांगलादेशी टाका. येथील पूर्वीचे पंतप्रधान मोहम्मद युनूस हे होते. आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. संप्रीती युद्ध सराव भारत आणि बांगलादेश दरम्यान होतो. बांगलादेश संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनला. बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले. भारताने जमीन आणि समुद्री बंदराद्वारे बांगलादेशातून ताग आयातीवर निर्बंध घातले. बांगलादेशने 8 ऑगस्ट हा नवीन बांगलादेश दिन म्हणून घोषित केला. असद आलम सियाम यांची बांगलादेशचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारताने बांगलादेशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांसारख्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदर निर्बंध लादले. भारताने बांगलादेशसाठी असलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा समाप्त केली. प्रश्न 9. अलीकडेच कोणी कंबाईंड टास्क फोर्स 154 ची पहिल्यांदा कमान सांभाळली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. भारत. प्रश्न 10. अलीकडेच जागतिक सीफूड काँग्रेस 2026 चे आयोजन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय A. चेन्नई. स्पष्टीकरण. जागतिक सीफूड काँग्रेस 2026 चे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले. हे प्रतिष्ठित आयोजन 9 ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चेन्नई ट्रेड सेंटरमध्ये झाले. पहिल्यांदाच भारताने या वैवार्षिक जागतिक कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले आहे, जे सागरी खाद्य व्यापार, तंत्रज्ञान आणि स्थिरतेवर केंद्रित आहे. प्रश्न 11. अलीकडेच एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. 94. स्पष्टीकरण. डॉक्टर कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये झालेल्या एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने 94 पदके जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. प्रश्न 12. अलीकडेच कोणी अतिरिक्त नवीन ओरल पोलिओलस टाईप 2 ला पूर्वपात्रता प्रदान केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. WHO. स्पष्टीकरण. जागतिक आरोग्य संघटनेने एका अतिरिक्त नवीन ओरल पोलिओलस टाईप 2 ला पूर्वपात्रता प्रदान केली आहे. हे पाऊल सर्क्युलेटिंग व्हॅक्सिन डेरिव्ड पोलिओ व्हायरस टाईप 2 मुळे होणाऱ्या उद्रेकांविरुद्ध जागतिक प्रतिसाद क्षमता अधिक मजबूत करेल. जागतिक आरोग्य संघटना बद्दल माहिती. स्थापना 7 एप्रिल 1948. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात एक्सरसाइज वायू शक्तीचे आयोजन केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. राजस्थान. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. जगातील सर्वाधिक R&D संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन बनला आहे. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घातली आहे. केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले.
भारताने इंग्लंडचा पराभव करून ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचा नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनला आहे. 72व्या महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी टूर्नामेंट 2026चे विजेतेपद हरियाणाने इंडियन रेल्वेचा पराभव करून जिंकले. राजस्थान भारताचा सर्वात मोठा लोह उत्पादक राज्य म्हणून उदयास आले आहे. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू एआयचा शुभारंभ झाला. देशातील पहिला पूर्णपणे विम्याचा जिल्हा अलवर राजस्थान बनला आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच गुजरातच्या गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.